अनपेक्षित नावं पराभवाच्या यादीत आलेली आहेत। त्यात पहिलं नाव आहे पहा बाळासाहेब थोरात यांचं। एकनाथ शिंदे यांच्यासोबत ते गुवाहाटीही फिरून आलेले होते, नंतर त्यांना मंत्रिपदही दिले गेले नव्हते आणि आता मात्र पराभवाचा सामना त्यांना करावा लागला। मित्रहो नमस्कार। यंदाची विधानसभा निवडणूक अपेक्षेपेक्षा वेगळी तर झालीच, पण या निवडणुकीचे निकाल अनाकलनीय अविश्वसनीय ठरले। जे विजयी झाले आहेत त्यातल्या अनेकांना बघा आपल्याच विजयाचं आश्चर्य वाटलं असावं अशा पद्धतीचे निकाल यावेळी आले आहेत। अर्थात आता या निकालाबाबत बरंच काही बोललं जात आहे, पण आता बोलून काही उपयोगी नाही। खरं तर ही विधानसभेची निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशा पद्धतीची अटीतटीची होईल असं अनेकांना वाटलं होतं। लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत उलट निकाल लागला गेला आणि महाविकास आघाडीला धक्का बसला। एवढंच नाही तर काँग्रेस पक्षाच्या दिग्गज नेत्यांचा पराभव झाल्यामुळं दिग्गजांनाही यावेळेला मोठा धक्का बसलेला आहे। अनपेक्षित नावं पराभवाच्या यादीत आलेली आहेत। त्यात पहिलं नाव आहे पहा बाळासाहेब थोरात यांचं। विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव झालेला आहे। संगमनेरमधून बाळासाहेब थोरात पराभूत झालेले आहेत। आतापर्यंत त्यांनी 8 वेळा निवडणूक लढवली होती आणि ते एकदाही हरलेले नव्हते। मात्र आता 9व्या वेळी त्यांचा पराभव झाला। अर्थातच काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहे। दुसरे पराभूत झालेले बडे नेते आहेत पृथ्वीराज चव्हाण, कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झालेला आहे। भाजपचे डॉक्टर अतुल भोसले हे या मतदारसंघातून विजयी झाले। महाविकास आघाडीची मोठ बांधण्याकरता पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर होते। त्याचबरोबर महाविकास आघाडीची सत्ता आल्यास पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री देखील होऊ शकतात अशी शक्यता देखील व्यक्त होत होती, परंतु त्यांचा दारुण पराभव झालेला आहे। काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांचाही पराभव झालेला आहे। काँग्रेसच्या नेत्या माजी मंत्री असलेल्या यशोमती ठाकूर यांचा तिवसा विधानसभा मतदारसंघामधून पराभव झाला। त्यांच्या विरोधात भाजपाचे राजेश वानखडे विजयी झाले आहेत। खरं तर राज्यातील दिग्गज काँग्रेस नेत्यांचा पराभव झाल्यामुळे काँग्रेसला धक्क्यावर धक्के बसलेले आहेत। एक तर पक्षाला आधीच मोठा धक्का बसलेला आणि त्यात एक एक बडे नेते आता पराभूत झालेले आहेत। काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या रातूर ग्रामीणमधून धीरज देशमुख यांचाही पराभव झाला आहे। धीरज देशमुख यांच्यासाठी अभिनेता रितेश देशमुख यांनी प्रचार केलेला होता, मात्र तरीही धीरज देशमुख यांचा पराभव झाल्यामुळे हा मोठा धक्का आहे। काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे देखील पराभूत झाल्याच्या यादीत आहेत। कसबा पेठ मतदारसंघामध्ये काँग्रेसचे जे आमदार विद्यमान होते रवींद्र धंगेकर यांचा मोठा मताधिक्याने पराभव झालेला आहे। त्यांच्या विरोधात भाजपचे हेमंत रासने यांचा विजय झाला। जनसामान्यांचे नेते म्हणून ओळखले जात असलेले बच्चू कडू त्यांना देखील पराभव पाहावा लागलेला आहे। आमदार बच्चू कडू यांचा अचलपूर विधानसभा मतदारसंघातून हा पराभव झालेला आहे। त्यामुळे बच्चू कडू यांना अर्थातच हा मोठा धक्का आहे। बच्चू कडू यांच्या विरोधातील महायुतीचे उमेदवार प्रवीण तायडे इथे विजयी झाले आहेत। बच्चू कडू यांनी परिवर्तन महाशक्तीच्या आघाडीतून महायुती आणि महाविकास आघाडीलाही आव्हान दिलं होतं बघा, तिसरी आघाडी काढून। एकनाथ शिंदे यांच्यासोबत ते गुवाहाटीही फिरून आलेले होते, नंतर त्यांना मंत्रिपदही दिले गेले नव्हते आणि आता मात्र पराभवाचा सामना त्यांना करावा लागला आहे। तिकडे तासगाव कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघामध्ये सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील यांचाही पराभव झाला। ऐन निवडणुकीच्या तोंडावर माजी खासदार संजय काका पाटील यांनी राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश केला होता। तसंच लोकसभेची निवडणूक त्यांनी भाजपाकडून लढवलेली होती, मात्र त्यातही त्यांचा पराभव झालेला होता। त्यानंतर आता विधानसभेच्या निवडणुकीतही या संजय काका पाटील यांचा पराभव झाला। या मतदारसंघात राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार पक्षाचे रोहित पाटील म्हणजे आबांचे चिरंजीव त्यांचा विजय झालेला आहे। लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते शशिकांत शिंदे यांचा देखील कोरेगाव मतदारसंघामधून पराभव झालेला आहे। त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे महेश शिंदे हे विजयी झाले आहेत। महत्त्वाचं म्हणजे शशिकांत शिंदे यांनी सातारा लोकसभेची निवडणूकही लढवली होती। या निवडणुकीतही शशिकांत शिंदे यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं
आता आणखी एक चर्चेतला पराभव तो म्हणजे सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस मतदारसंघातल्या भाजपाच्या राम सातपुते यांचा. या सातपुते यांनी सोलापूरमधून लोकसभेची निवडणूक लढवली होती, तिथेही आपटी खावी लागली. त्यानंतर पुन्हा त्यांनी माळशिरसमधून नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला, पण तिथंही नाही जमलं. भारतीय जनता पक्षाचे आमदार राम सातपुते यांचा माळशिरस विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार पक्षाचे उत्तमराव जानकर यांनी पराभव केला. त्यामुळं आमदार राम सातपुते यांना मोठा धक्का बसलेला आहे. लागोपाठ दोन्ही निवडणुका हारले आहेत ते. देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे समजले जातात हे सातपुते. तर या निवडणुकीने बड्या नेत्यांना आसमान दाखवण्याचं काम केलं आहे. दिग्गज मंडळींना हा धक्का कशामुळे बसला असेल याचा विचार तर व्हायलाच हवा. मित्रांनो, आपण मात्र आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.